नमस्कार मित्रांनो, आज चौराई देवीचे दर्शन घेण्याचा योग आला. पुण्यापासून 40 ते 45 किलोमीटर अंतर पार करून देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. या मंदिराच्या कमानीपासून पुढे 30 मिनिटाचा छोटासा हा ट्रेक आहे. मंदिराच्या पायथ्याला एक त्रिशूळ आणि सिंहाची मूर्ती पाहावयास मिळते. तेथून हा ट्रेक पार करत पुढे आपण देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. निसर्गाचा आनंद हा काही वेगळाच असतो. ट्रेक करत असताना पूर्ण जंगल आणि टेकडीवर हा असा छोटासा ट्रेक आहे. खूप असं सुंदर झाडी रस्ता पार करून आपण मंदिराच्या वरती पोहोचतो. या टेकडीवर वेगवेगळ्या प्रकारची झाडे व फुले लावण्यात आलेली आहे. निसर्गाचा खूप असा सुंदर अनुभव इथे आपल्याला पाहावयास मिळतो. निसर्गरम्य वातावरण हे खूप सुंदर आहे. हे चौराई देवीचे मंदिर निसर्गरम्य वातावरणात असून टेकडीच्या टोकावर बांधलेले हे मंदिर आपल्याला येथे दिसून येते. मंदिराचे एकूण 3 कमान आहेत. मंदिराच्या आत थंडगार असे वातावरण आहे. देवीचे दर्शन घेऊन बसल्यानंतर शांत आणि प्रसन्न असे वातावरण मंदिरात अनुभव घेता येतो. चौराई देवी ही ग्रामदेवता आहे. ही देवी पाषाणात व झाडावर दिसून येते. मंदिराचे नक्षीकाम हे खूप अतिसुंदर असे आपल्याला दिसून येते. मंदिराचा परिसर हा स्वच्छ असून निसर्गरम्य हिरवेगार असे वातावरण आहे. मंदिर हे खूप सुंदर व डोंगरावर असे आपल्याला पाहावयास मिळते.